चहा नाश्ता झाल्यानंतर साधनाताई वारंवार त्यांच्या मोबाईलकडे पाहत होत्या, कारण का आज त्यांच्या मुलीचे रिपोर्ट येणार होते. साधनाताईची मुलगी 7 महिन्याची प्रेग्नेंट होती, पण तिची तब्येत बिघडल्यामुळे डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी आणि काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. त्यामुळे साधनाताई आतुरतेने त्यांच्या मुलीच्या फोनची वाट पाहत होत्या. त्यांना हे ऐकायचे होते की बाळ आणि आई दोन्ही व्यवस्थित आहेत का नाही. तेवढ्यात साधनाताईचा फोन वाजला. साधनाताईने पटकन मोबाईल हातात घेतला आणि इकडे तिकडे पाहिले आणि पळतच त्यांच्या खोलीमध्ये गेल्या आणि लगेच फोन त्यांनी उचलला आणि त्या म्हणाल्या की काय झालं बाळा, सगळं व्यवस्थित आहे ना? फक्त एकदा मला सांग की सगळं व्यवस्थित आहे. मला फार टेन्शन आलं आहे. तिकडून काहीच आवाज न आल्यामुळे अजून एकदा साधनाताईने त्यांच्या मुलीला विचारले की अगं लवकर सांग, इथं माझा जीव घाबरायला लागला आहे. पलीकडून त्यांच्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. तिच्या हातात सोनोग्राफी रिपोर्ट होते आणि ती रडत रडत साधनाताईला म्हणाली, आई माझ्या बाळाची जेवढी वाढ व्हायला पाहिजे होती तेवढी वाढ झाली नाही. माझं बाळ कमजोर आहे आणि माझ्या शरीरात पण रक्त कमी आहे. आई, जर अशीच परिस्थिती राहिली तर आमच्या दोघांच्या पण जीवाला धोका आहे. कदाचित बाळ या दुनियेत येणार नाही किंवा मी या दुनियेत राहणार नाही. आई, डॉक्टरांनी मला सक्त वॉर्निंग दिली आहे की मी माझ्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं. पण आई, तुला तर माहीत आहे की माझी सासू कशी आहे. मला 2 वेळेस व्यवस्थित जेवण पण भेटत नाही. कधी भूक लागली तर सासूला जेवायसाठी मागितलं तर मला सासू म्हणते की जास्त खाल्ल्यावर जाडी होशील आणि त्यामुळे तुझी नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही. आणि मग ऑपरेशनसाठी एवढा पैसा कुठून आणायचा, असे टोमणे सारखी माझी सासू देत असते. आई, मला खूप कंटाळा येतो. माझं शरीर थकलेलं आणि कमजोर आहे, पण माझी सासू मला 5 मिनिट सुद्धा बसून देत नाही. ती वारंवार मला सूचना देत असते की हातपाय चालल्यामुळे माणूस स्वस्थ राहतो आणि जर तू प्रेग्नन्सीमध्ये बेडवर जाऊन आराम केला तर तुझी सेवा कोण करणार, असे बोलणे मला ऐकावे लागत आहेत. बाळा, तू हे रिपोर्ट जावई बापूला दाखव आणि त्यांना समजून सांग की तुला आता आरामाची आणि व्यवस्थित खाण्यापिण्याची किती गरज आहे. अगं आई, तुझा जावई जशी आहे तसा मुलगा आहे. तो फक्त आईचा खूप आज्ञाकारी मुलगा आहे. आईच्या शब्दावरच चालतो. जेव्हापासून मी गरोदर राहिली आहे तेव्हापासून फक्त महिन्यातून एकदाच तुझा जावई पंकज इकडे असतो आणि शिवाय कामानिमित्त पंकज बाहेर राहतो. तर मग मी पंकजला फोन करते, पण सारखा फोन केल्यावर सासू मला त्रास देते. म्हणते की सारखं पंकजला फोन करून त्याला त्रास देत जाऊ नकोस. तो तिकडे जाऊन मेहनत करत आहे आणि तू फक्त बसून इथून फोनवर फोन करत असतेस आणि तुला दुसरं काम तर कुठलं आहे. हातात मोबाईल घेतला की सतत नवऱ्याला फोन करत असते. मग आई सांग, मी काय करू? आई, आता सासूबाई देवळात बाहेर गेली आहे त्यामुळे मी तुझ्यासोबत फोनवर एवढं बोलू शकते, नाहीतर सासू मला तुझ्यासोबत सुद्धा फोनवर बोलून देत नाही. आई, मला या नरकातून घेऊन जा. असं म्हणता म्हणता साधनाताईची मुलगी माधुरी रडू लागली. आपल्या काळजाच्या तुकड्याला असं रडताना पाहून साधनाताईचं मन खूप दुखलं. त्यांनी खूप प्रेमाने माधुरीला सांभाळलं होतं, परंतु लग्न झाल्यावर लेकीला नरकयातना भोगाव्या लागत आहेत असा विचार करता करता त्यांच्या डोळ्यातून पाणी आले आणि साधनाताई त्यांच्या पदराने त्यांचे डोळे पुसत होत्या. अचानक साधनाताईने पाठीमागे बघितलं तर त्यांची सून उभा होती. साधनाताईने मोबाईलचा स्पीकर ऑन केला होता, त्यामुळे त्यांच्या सूनने रितिकाने सगळं बोलणं ऐकलं होतं. रितिकाच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं दुःख होतं आणि रितिका विचार करते की जैसी करणी वैसी भरणी. 4 वर्षापूर्वीच रितिका साधनाताईच्या घरी सून म्हणून आली. रितिकाने खूप मनापासून सगळं घर नातं जपलं होतं. बघता बघता रितिकाला दिवस गेले, त्यामुळे पहिल्यासारखी रितिका काम करू शकत नव्हती. ती हळूहळू काम करत असायची, त्यामुळे साधनाताई तिला नेहमी टोमणे मारत असायच्या. साधनाताई रितिकाला म्हणायच्या की आम्ही सुद्धा मुलांना जन्माला घातले आहेत,
परंतु आम्ही तुमच्यासारखी हळूहळू कामे कधीच केले नाहीत. तुम्ही तर नेहमी काम न करण्याचा बहाणा शोधत असता. एवढेच नाही तर सगळं जेवण रितिकाच बनवत असायची. तरी पण नेहमी सासूबाई त्या जेवणाला नावे ठेवत असायच्या. सगळ्यांचं जेवण झाल्यावर रितिकाला जेवण भेटत होतं. रितिकाला प्रेग्नन्सी ट्रीटमेंटसाठी सारखं जावे लागत होते. त्यामुळे साधनाताई रितिकाला म्हणत होत्या की सारखं सारखं दवाखान्यात जाणं चांगलं नाही आणि शिवाय पैसे पण खूप खर्च होतात आणि एवढ्या गोळ्या खाऊन तू एके दिवशी मरून जाशील. रितिका तिच्या सासूला म्हणते की सासूबाई, काही दिवस मी माहेरी राहायला जाऊ का? तेवढेच माझं मन बदलेल. अगं रितिका, तू हे काय बोलत आहेस? लोक काय म्हणतील की अशा अवस्थेत सासरची तिची काळजी घेत नाहीत? असं पण माहेरी तुझी आई नाही तर मग तू तिथं कोणाच्या जीवावर आराम करणार आहे? आणि तुला वाटत आहे का तिथे गेल्यावर तुझी वहिनी तुला काम सांगणार नाही आणि तुला येथून जाण्याची काय गरज पडली? हे बघ रितिका, माझी कंबर खूप दुखत आहे आणि शिवाय तुला तर माहीत आहे की माधुरी कोणतंच काम करत नाही. ती खूप लाडाची आहे. त्यामुळे मी तुला कुठे सुद्धा जाऊन देणार नाही. कंटाळून रितिकाने हे सगळं तिच्या नवऱ्याला सांगितलं. तर रितिकाचा नवरा रितिकाला समजवत होता की आई तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि ती जे म्हणेल ते योग्यच असेल. आईच्या म्हणण्याप्रमाणे तू वागली तर तुझी डिलिव्हरी चांगलीच होईल. अशाप्रमाणे रितिकाला घरात खूप काम पडलं. त्यामुळे रितिकाचं बाळ दिवस कंप्लीट व्हायच्या आधी जन्माला आलं. रितिकाला खूप त्रास होत होता. तिने तिच्या सासूला सांगितलं की मला त्रास होत आहे. तर तिची सासू तिला म्हणाली की या अवस्थेत छोटं मोठं दुखणं होतच असतं. तू एक काम कर, जाऊन झोप. पण रितिकाला काहीच सहन होत नव्हतं. दुसऱ्या सकाळच्या वेळी अचानक रितिकाच्या पोटात खूप दुखू लागलं आणि तिचं ब्लिडिंग पण सुरू झालं आणि हे सर्व पाहून रितिका बेशुद्ध पडली. त्यानंतर रितिकाच्या नवऱ्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. खूप मुश्किलीने आई आणि बाळ वाचले होते. डॉक्टर रितिकाच्या नवऱ्याला खूप काही बोलले. ते म्हणाले की तुम्ही तुमच्या बायकोची व्यवस्थित काळजी घेत नाही. अहो, तुमच्या बायकोला आणण्यासाठी अजून 1 मिनिट जरी उशीर केला असता तर या जगात तुमची बायको आणि तुमचं बाळ जिवंत राहिले नसते. दोघे पण मरून गेले असते. हे ऐकल्यानंतर रितिकाच्या नवऱ्याच्या अंगावर काठीच फुटले. त्याने डॉक्टरांची माफी मागितली आणि यानंतर अशी चूक होणार नाही म्हणून रितिकाच्या नवऱ्याने डॉक्टरांना सांत्वन दिलं. आणि तेव्हापासून रितिकाच्या मनात सासूविषयी काहीच भावना शिल्लक राहिल्या नव्हत्या. यानंतर रितिका कोणाचंच काही ऐकून घेत नव्हती. जर कोणी तिला काही बोलले तर ती लगेच उत्तर देत होती आणि त्याचा परिणाम असा झाला की ती एक वाईट सून आहे असं ठरलं होतं. रितिकाला माहीत होतं की आपल्या हक्कासाठी लढावं लागतं, नाहीतर सासू तिचं आणि तिच्या बाळाचं खेळणं बनवेल. पण आज त्यांच्या मुलीचं, माधुरीचं दुःख जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी रितिकाच्या डोळ्यात पाहिलं तर तेच दुःख रितिकाच्या डोळ्यात दिसत होतं. रितिका तिच्या सासूला साधनाताईला म्हणाली की सासूबाई, तुम्ही एक काम करा, नणंदबाईच्या सासूबाईला फोन करा आणि त्यांना सरळ सांगून टाका की आम्ही आमच्या मुलीची डिलिव्हरी माहेरी करणार आहे. पण माधुरीची सासू खूप खडूस होती. तिने माधुरीला त्या घरची मोलकरीण बनवून ठेवली होती. तिचा नवरा पण आईला कधीच काही म्हणत नव्हता आणि अजून कुणाच्या तरी सांगण्यावरून माधुरीच्या सासूने माधुरीला एक जाता आणून दिला होता आणि त्यामध्ये त्यांनी तिला दळण करायला सुद्धा सांगितलं होतं. माधुरीची सासू माधुरीला म्हणत होती की जर तू हे जातं वापरलं तर तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल. सासूबाई, जास्त विचार करू नका, तुम्ही फोन लावा, बाकीचं मी सगळं हँडल करते. रितिका आत्मविश्वासाने बोलत होती. सुनाच्या बोलण्यावरून साधनाताईने त्यांच्या मुलीच्या सासूबाईला फोन लावला. थोड्या वेळ इकडलं तिकडलं बोलणं झाल्यानंतर साधनाताई त्यांना म्हणाल्या की माधुरीला डिलिव्हरीसाठी माहेरी पाठवून द्या. जर तुम्ही हा म्हणला तर जावई बापू पण हा म्हणतील. असं म्हणल्यावर माधुरीच्या सासूला खूप राग आला. त्या रागात साधनाताईला म्हणाल्या की हो साधनाताई, तुम्ही काय बोलत आहात? आम्हाला लोक काय म्हणतील?
सुनेची काळजी घ्यावी लागेल म्हणून तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवून दिलं आहे. आणि असं पण घरात 2 लग्न आले आहेत. जर घरातील सून जागेवर नसेल तर माणसे माझ्यावर थुथू करतील आणि शिवाय तिला सगळं काम करावं लागणार आहे. शेवटी माणसे सून म्हणून कशाला आणतात. माधुरीच्या सासूचे विचार पाहून साधनाताईला खूप राग आला होता, पण त्या काही करू शकत नव्हत्या. कारण का जशी माधुरीच्या सासूबाईंनी माधुरीला इज्जत दिली नव्हती, तशाच प्रकारे साधनाताईने सुद्धा त्यांच्या सुनेला रितिकाला इज्जत दिली नव्हती. आज त्यांच्या मुलीवर जी वेळ आली आहे तेव्हा त्यांचं डोकं ठिकाणावर आलं आहे. माधुरीच्या सासूचं बोलणं झाल्यावर रितिका माधुरीच्या सासूला म्हणाली की, आंटी तुम्ही बरोबर बोलत आहात. सून फक्त काम करण्यासाठीच घेऊन येतात. बरं झालं तुम्ही स्वतःहून म्हणाला की तुम्ही नणंदबाईला पाठवणार नाही. आमच्यावरचं एक ओझं कमी झालं. म्हणजे रितिका तुला म्हणायचं काय आहे? माधुरीच्या सासूने रितिकाला प्रश्न केला. तुम्हाला तर माहित आहे प्रेग्नेन्सीमध्ये किती खर्च होतो. जर नणंदबाई इथे आल्या तर विनाकारण आमचा खर्च वाढेल. अजून वरून त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होते का की ऑपरेशन करावे लागत आहे, त्यासाठी अजून वेगळा खर्च वाढेल. मी तर आता ऐकलं आहे की ऑपरेशन करण्यासाठी लाख रुपये लागतात आणि नंतर हॉस्पिटलमध्ये राहण्याचं बिल, खाण्यापिण्याचं बिल, अजून खूप काही. तुम्ही खरंच महान आहात. ज्या माधुरीताईचं तुम्ही एवढा खर्च डोक्यावर घेत आहे. तुम्ही तुमच्या सुनेची एवढी सेवा करणार आहात हे ऐकून मला खूप आनंद झाला. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. माधुरीताई खूप भाग्यवान आहेत की त्यांच्या आयुष्यात तुमच्यासारखी भाग्यवान सासू मिळाली आहे. माधुरीची सासू मनातल्या मनात विचार करते की, हे देवा, मी तर याबद्दल विचारच केला नाही. मी फक्त कामाबद्दल विचार केला, पण डिलिव्हरीच्या वेळेस किती खर्च होईल याबद्दल विचारच केला नाही. आजकाल हॉस्पिटलमध्ये किती पैसे खर्च होतात ते तर सगळ्यांनाच माहीत आहे. जर मी माधुरीला माहेरी पाठवलं तर आम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. फुकटात माधुरीची डिलिव्हरी होईल. अगं रितिका बाळा, जर तुझ्या सासूबाईला त्यांच्या मुलीची काळजी घ्यावी वाटत आहे तर मी अडवणारी कोण आहे? मी त्यांचं कसं मन मोडू शकते? तर मग तुझ्या सासूच्या मनात माधुरीची पहिली डिलिव्हरी तुमच्याच घरी करायची असेल तर तुझ्या नवऱ्याला म्हणजेच माधुरीच्या भावाला उद्याच्या उद्या न्यायला पाठव. मी स्वतः तिची पॅकिंग करते. आणि हो, 6 महिने झाल्याशिवाय तिला सासरी पाठवू नका. तिला आरामशीरपणे तिथेच राहू द्या. असं बोलून माधुरीच्या सासूने फोन ठेवून दिला. इकडे साधनाताईच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की त्यांची मुलगी आता डिलिव्हरीसाठी माहेरी येणार आहे. त्यांना विश्वासच बसत नव्हता की अचानक माधुरीची सासू कशी काय बदलली. रितिका साधनाताईला म्हणाली की, सासूबाई, काही माणसाच्या मनात लालच, ईर्ष्या असते. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत जर आपण उत्तर दिलं तर त्यांचं डोकं ठिकाणावर येतं. आता माधुरीताईला इकडे येण्यासाठी कोणी सुद्धा रोखू शकणार नाही. रितिकाचं बोलणं ऐकून साधनाताईला खूप वाईट वाटलं. त्यांना पश्चाताप होऊ लागला की त्या पण रितिकासोबत खूप वाईट पद्धतीने वागल्या होत्या. आणि जेव्हा रितिकाला सहन झालं नाही तेव्हा ती बोलू लागली आणि तेव्हापासून रितिका वाईट सून बनली होती. साधनाताईला राहवलं नाही त्या रितिकासमोर हात जोडू लागल्या आणि म्हणू लागल्या की, सुनबाई, मला माफ कर. मी सुद्धा तुला खूप त्रास दिला. ज्यावेळेस सगळ्यात जास्त गरज माझी तुला होती त्यावेळेस मीच सगळ्यात जास्त तुला त्रास दिला. तरी पण तू आज माझ्या मुलीसाठी किती विचार केला. रितिका म्हणाली की, सासूबाई, माझं ऐका. तुम्ही माझी माफी मागू नका आणि मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मला तुमच्या तोंडून मी वाईट सून आहे हे ऐकायला आवडतं. त्यामुळे तुम्ही मला तसंच बोलत जावा. तुम्ही नेहमी तुमच्या फायद्याचा विचार केला, पण मी असा विचार कधीच करू शकत नाही. माधुरी माझी नणंद आहे या नात्याने मी त्यांची मदत केली नाही. मी फक्त माणुसकीच्या नात्याने त्यांची मदत केली आहे. असं म्हणून रितिका तिच्या खोलीत निघून गेले. आता साधनाताईकडे रितिकासोबत जे केलं होतं
त्याच्यावर पश्चाताप केल्याशिवाय दुसरं त्यांच्याकडे काहीच उरलं नव्हतं। इकडे माधुरीला जेव्हा कळालं की तिला माहेरी जाण्याची परमिशन भेटली आहे तेव्हा तिला इतका आनंद झाला की ते मी शब्दात लिहू शकत नाही। त्यानंतर जेव्हा माधुरी तिच्या माहेरी आली तेव्हा पण रितिकाने माधुरीला कोणताच त्रास दिला नाही। पूर्ण 6 महिने खूप आपुलकीने रितिकाने माधुरीची काळजी घेतली होती, पण रितिकाने तिच्या सासूला अजून माफ केलं नव्हतं, कारण साधनाताईने जे चूक केली होती ती चूक नसून एक गुन्हा होता। रितिकाचं मन तिच्या सासूला माफ करत नव्हतं। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।